मागच्या काही दिवसांपासून नाशिक शहरातील रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आणि या सगळ्या खड्ड्याच्या मुद्द्यावरती अनेक आंदोलनं सुद्धा आतापर्यंत झालेले आहेत। नाशिक महापालिकेवरती भाजपची सत्ता आहे आणि आता भाजपने सुद्धा या सगळ्या मुद्द्यावरती वैयक्तिक पक्षाकडून एक टास्क फोर्सची निर्मिती केलेली आहे आणि त्या संदर्भात आपण माहिती घेऊयात। माझ्यासोबत नाशिक भाजपचे शहराध्यक्ष आहेत। हे नेमकं टास्क फोर्स काय काम करणार आहे? खड्ड्यांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे आमदार, नगरसेवक, मंडलाचे अध्यक्ष, त्या प्रभागात राहणारे केंद्रीय स्तरापासून बूथ लेवलपर्यंतचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना आम्ही सांगितलेले की आपण त्या पद्धतीनं अधिकाऱ्यांना सांगून, महापालिकेला सांगून आपण हे खड्डे बुजवायला प्राधान्य द्यायचं आहे। महापालिकेने सर्व स्थायी विभागातले ठेकेदार आणि त्यांचे अभियंता त्यांचे आम्हाला नंबर दिलेले आणि त्यांना आम्ही सांगितलेलं आहे का आम्ही त्यांना सांगितल्यानंतर त्यांची टीम येऊन ताबडतोब ते खड्डे बुजवले पाहिजे, म्हणून समन्वय म्हणून आम्ही ती भूमिका बजावणार आहोत। किती विभागामध्ये हे टास्क फोर्स काम करणार आहेत आणि किती टीम आपण तयार केली? नाशिक शहरामध्ये 31 प्रभाग आहे। 31च्या 31 प्रभागामध्ये आमचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक, आमदार आहेत। तिन्ही बी मतदारसंघात आमदार आहे, आमचे 72 नगरसेवक आहे। ही सर्व टीम आम्ही कामाला लावलेली। उदाहरणार्थ अंबड सातपूरच्या लिंक रोड आमचे जे सभापती आहे देवरे, त्यांनी रात्रभर तिथं थांबून उभं राहून तो सातपूर अंबड लिंक रोडचे खड्डे बुजवायला सहकार्य केले। अशा पद्धतीने पूर्ण 31च्या 31 प्रभागामध्ये आमचे कार्यकर्ते, पदाधिकारी काम करत आहे। आज नाशिक शहरामध्ये काही राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडनं बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। भुजबळ साहेबच नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढू शकतात आणि त्यामुळे भुजबळांना पालकमंत्री करा अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसची आहे। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आहेत, सगळं नाशिकचं कामकाज गिरीश महाजन पाहतात। असं असताना या बॅनरकडे कसं बघता? महायुती म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप सत्तेत आहोत आणि एखाद्या पक्षाने पालकमंत्री आमचा व्हावा अशी भूमिका मांडली तर त्याच्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही। परंतु पालकमंत्री हा विषय आमचे प्रदेशाचे नेते असतील, मुख्यमंत्री असतील, महायुतीचे तिन्ही नेते असतील, आमचे केंद्राचे नेते असतील, हे ठरवत असतात। त्यामुळे ते तिकडून जे ठरवलं जाईल ते होईल। परंतु ती मागणी जी केलेली ती गैर आहे असं मला काही वाटत नाही। परंतु त्याही उपर गिरीश भाऊंना मागच्याही कुंभमेळ्याचा प्रदीर्घ अनुभव आहे। गिरीश भाऊंनी यापूर्वी नाशिक शहराचे कानाकोपरा पाहिलेला आहे आणि आत्ता ते ग्राउंड लेवलला फिरून रस्त्यांची पाहणी करून ताबडतोब 8 दिवसात रस्ते कसे बुजवले जातील यासाठी प्रयत्न करत आहेत। निसर्गाने जास्त पाऊस झाल्यामुळे निसर्ग निर्मित जे झालेलं आहे ते नाशिक शहरातच झालं आहे असं नाही, पूर्ण महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये खड्डे पडलेले। त्यामुळे आम्ही ते काम करत आहोत आणि 8 दिवसात सर्व नाशिक खड्डेमुक्त होईल। मागणीत गैर नाही आहे, पण जे बॅनरवरती लिहिलेलं आहे की नाशिकला फक्त भुजबळ साहेबच खड्ड्यातून बाहेर काढू शकतात, ह्याचा अर्थ गिरीश महाजन हे काम करू शकत नाही। अप्रत्यक्षपणे गिरीश महाजनना कुठेतरी डिवसण्याचा प्रयत्न झालेला आहे, अशा चर्चा सुरू आहेत। खड्ड्यातून बाहेर कोण काढू शकतं, कोण नाही काढू शकत, हा खरं म्हणजे चिंतनाचा विषय राहील असं मला वाटतंय। परंतु असं लिहिणं गैर आहे असं मला वाटतंय। याचा अर्थ असा नाही की बाकीचे नेते काम करत नाही किंवा इतर आमदार काम करत नाही। मग असंच जर असतं तर इतरही शहरामध्ये खड्डे पडले नसते। मागणी करणं काही गैर नाही आहे, परंतु आमकाच काढू शकेल खड्ड्यातून बाहेर हे मला वाटतं योग्य नाही असं मला वाटतंय। त्यांचं म्हणणं असं आहे की भुजबळ साहेब गेल्या अनेक वर्षांपासून मंत्रिमंडळात आहेत, राजकारणात आहेत, एक सक्षम नेतृत्व आहे आणि प्रशासनावरती वचक असलेलं नेतृत्व आहे आणि त्यामुळे तेच हे काम करू शकतात। महायुतीच्या तिन्ही नेत्यांमध्ये जे नेते असतील, जे लोकप्रतिनिधी असतील, ते सगळे सक्षम नेतृत्व आहे। त्याच्यामुळे प्रदेशालाही माहिती आहे, केंद्रालाही माहिती आहे, ते ठरवतील, तो निर्णय योग्य घेतील। आपण काही मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहे का की नाशिकचं पालकमंत्रीपद गेल्या अनेक वर्षांपासून तिढात कायम आहे, पदावरती लवकरात लवकर जाहीर करावं? 2 जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाचा जो विषय आहे तो काही कारणाने तो स्थगित असेल, परंतु मला वाटतंय मुख्यमंत्री, केंद्रातले नेतेगण ते सोडवतील असं मला वाटतंय। आणि पालकमंत्री जरी नसले तरी कामं थांबलेले असं काही नाही आहे, परंतु तो विषय हा केंद्र आणि प्रदेश स्तरावरचा आहे। या सगळ्या खड्ड्यांच्या मुद्द्यावर आता नाशिकमध्ये राजकारण सुरू झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि भाजपने सुद्धा खड्डे बुजवण्यासाठी एक टास्क फोर्सची निर्मिती केलेली आहे। त्यामुळे आता नाशिककरांना नेमकं कधी दिलासा मिळणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।